राष्ट्रवादीचे बाबासाहेब पाटील, चंदगडचे अध्यक्ष भिकू गावडेजी, आमचे गडिंग्लजचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील मुगळीकरजी, त्याचबरोबर उपस्थित असणारे उपाध्यक्ष कोल्हापूरचे जिल्ह्याचे जयसिंगराव चव्हाण, भैयासाहेब माने, शीतलताई फराकटे, अभय देसाईजी, संतोष पाटीलजी, भरमांना गावडाजी, अनिल साळोखेजी, सुधीर देसाईजी, रामाप्पा करिगारजी, प्रकाश पताडेजी, अनिल फडकेजी, MK देसाईजी, सुभाष देसाईजी, सतीश पाटीलजी, अशोकराव देसाईजी, शिवाजीराव नांदोडेकरजी, महाबळेश्वर चौगुलेजी, जयकुमार मुंदोळीजी, विकी कोणकेरीजी, लक्ष्मण तोडकरजी, बाबूराव चौगुलेजी, पांडुरंग बेनकेजी, प्रवीण शिंदेजी, निखिल पाटीलजी, भरत पाटीलजी, परशुराम पाटीलजी, मुन्नासाहेब नायकवाडीजी, जानबा चौगुलेजी, तानाजी गडकरीजी, अनेक इथं इक्बाल काजीजी, अनेक सहकारी आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं, नागरी सत्काराच्या निमित्तानं इथं उपस्थित आहेत. ते सर्व माझे सहकारी, माझी पोलिसांना विनंती आहे की सिक्युरिटी माझ्या करता आहे. माझे जे सहकारी बाहेर उन्हात आहेत त्यांना इथं बसवा. तुम्ही या रे उन्हात इकडे तिकडे नका थांबू, इकडे या, इथं मी सोडतो तुम्हाला, तिथं बसा सावलीमध्ये. या पुढे या, इथनं या, आणि कोणी पोलिसांनी अडू नका त्यांना. इथं या ना, इथं या, त्याच्यात आत या. अरे जनता असेल तर आम्हाला किंमत नाही तर कोण विचारते आम्हाला. मित्रांनो, एकंदरीत आज चंदगडच्या या पवित्र भूमीत आपण सगळेजण शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं आणि नागरी सत्काराच्या निमित्तानं जमलेलो आहे. या निमित्तानं मी माझा चंदगड, आजरा, गडिंग्लज या भागातून आलेल्या तमाम माझ्या बळीराज सहकाऱ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. खरं तर आज प्रदेशात सुनील तटकरेंना पण आमच्या राजेश पाटलांनी बोलवलेलं होतं, परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काल 1 मे झाला जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन. त्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं 65 वर्ष झाली संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 1 मे 1960 ला आणला आणि मुंबईसह मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असा सगळा आपला संयुक्त महाराष्ट्र झाला. पण मी काल पण बोललो, आज पण मी बोलतो, एकंदरीत महाराष्ट्राचा इतिहास हा कायमच संघर्षमय राहिलेला आहे. सहा हुतात्म्यांना तिथं महाराष्ट्र हा आपण घेतलेला आहे. महाराष्ट्राला सहजासहजी काही मिळालेलं नाहीये. महाराष्ट्राने जे मिळवलंय ते लढून, ते संघर्ष करून, आणि त्याच्यामुळं बेळगाव, कारवार, बिदर, सीमा भागातील मराठी गावं महाराष्ट्रात घेण्यासाठी संघर्ष आजही कायम आहे. सीमा भागातील शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत हा संघर्ष सुरू राहील, तो थांबणार नाही, याची ग्वाही मी सीमा भागातील मराठी बांधवांना देतो. सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे. आपण आपली भूमिका चांगल्यातले चांगले वकील देऊन मांडतोय, ते समोरचे त्यांच्या परीने मांडतायत. परंतु आता 65 वर्ष झाली, शेवटी 2-2 पिढ्या ह्याच्यातून बाजूला गेल्या, तिसरी पिढी पुढे आली आहे. ते लवकर काम व्हावं, त्याशिवाय खऱ्या अर्थाने आमचा संपूर्ण महाराष्ट्र हा त्याच्यातनं एक संघ झाला असं आम्हाला म्हणता येत नाही. आज सीमा भागातल्या जगाच्या कानाकोपऱ्यात राहत असलेल्या
तमाम माझ्या बांधवांची इच्छा आहे, आशा आकांक्षा आहेत की अपेक्षांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्राचं हे महायुतीचं सरकार आणि महाराष्ट्रातील जनता बांधील आहे. महाराष्ट्र कायम हे आमच्या सीमा भागातील आमच्या मराठी माणसाबरोबर आहे आणि या पद्धतीनं मी त्यांना हा सगळा विश्वास त्या ठिकाणी देऊ इच्छितो आणि तो प्रयत्न आजही आम्ही करतोय. अशा प्रकारची खात्री मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना देतो. मित्रांनो, आज इथं तुम्ही माझ्या लाडक्या भगिनी इथं आल्या, आमच्या बंधू इथं आहेत, माता इथं आहेत, तरुण मित्रांचं, राजकीय सामाजिक सहकारी क्षेत्रातल्या सर्वांचं, बळीराजाचं पण मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. सध्या उन्हाची तीव्रता आहे, ती तीव्रता यंदा एक चांगलं झालंय, यंदाच्या वर्षी पाऊस काळ दरवर्षीप्रमाणे पडेल किंवा थोडासा जास्तीचा पडेल असा अंदाज हा वर्तवलेला आहे. तो खरा ठरावा. पांडुरंगाच्या चरणी, विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की पांडुरंगा, हे जे काही सांगितलेलं आहे ते सत्यात घडू दे, ते खऱ्यात उतरू दे आणि माझा बळीराजा सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं त्यानं जीवन ते वर्षभर त्याला चांगलं जाऊ दे. अशा प्रकारची पण प्रार्थना मी पांडुरंगाच्या चरणी ह्या निमित्तानं करतो. मित्रांनो, करवीर निवासिनी आई अंबाबाई आणि दख्खनचा राजा ज्योतिबा, आपल्या चंदगडचं आराध्य दैवत श्री रमणनाथाच्या चरणी मी नतमस्तक होतो. महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरिकांची सुख दुःख दूर कर, सर्वांचं कल्याण कर, असं साकडं देखील त्यांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो. आज देखील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन हे महायुतीचं सरकार पुढे चाललेलं आहे. त्यांच्या विचाराने हे सरकार पुढे चाललेलं आहे. मी महाराष्ट्रात सांध्यापासून सांगत असतो की बाबांनो, हे महायुतीचं सरकार आम्ही सगळे शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे आणि त्याच विचारधारेनं आपल्याला यश मिळणारे ह्याची पण खुणगाठ आणि जाणीव तुम्ही सगळ्यांनी ह्या निमित्तानं ठेवली पाहिजे. चढ उतार तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. एका गोष्टीची खंत हे राजेश पाटलांनी इथं व्यक्त केली, आमच्या मुश्रीफ साहेबांनी इथं व्यक्त केली. चंदगडकरांनो, गडिंग्लजकरांनो, आजराकरांनो, खरं तर राजेश पाटलांची एकच 2019ची टर्म झालेली होती. तुम्ही निवडून दिल्यानंतर 1.5 वर्ष आम्ही सरकारमध्ये नव्हतो. 1 वर्ष तर आमचं करोनामध्ये गेलं, म्हणजे 2.5 वर्ष आमची गेली. राहिले 2.5 वर्ष. त्या 2.5 वर्षामध्ये आम्ही सत्तेवर होतो. त्यावेळेस 2.5 वर्षात ह्या चंदगड, गडिंग्लज आणि आजरा ह्या विधानसभा मतदारसंघात 1600 कोटी रुपयाची कामं आम्ही मंजूर केली. 1600 कोटी. लोकप्रतिनिधी कशा करता द्यायचा असतो? आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता द्यायचा असतो. आम्ही तर केलेला होता. 2.5 वर्षातच एवढे पैसे दिले. 1.5 वर्ष सरकारमध्ये नव्हतो. एकनाथरावांच्या मंत्रिमंडळामध्ये शेवटच्या वर्षी मी गेलो आणि उद्धव ठाकरेंच्या बरोबर 2.5 वर्ष होतं. त्यातले 1 वर्ष करोनात पगाराला पैसे नव्हते, सगळं बंद झालेलं होतं. शेतकऱ्यांच्या जीवावर कसा बसा आपला दर टिकून राहिला. मीच अर्थमंत्री होतो आणि मी सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. काय खोटं बोललो मी? आता देखील वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना चंदगडकरांनो, गडिंग्लजकरांनो, आजराकरांनो, तुम्हाला माहिती आहे आज माझ्या लाडक्यांना आम्ही दर महिन्याला 1,500 रुपये देतो. 45,000 कोटी रुपयाची तरतूद मला राज्य सरकारच्या तिजोरीत 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प मी सादर केला. किती? 7,20,00,000 कोटीचा. त्याच्यातून 11व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. अर्थात तुमच्या जीवावर, तुमच्या आशीर्वादावर, तुमच्या पाठिंब्यावर. पण हे सगळं करत असताना त्यामध्ये आम्हाला अडचण एक आली. मोठ्या प्रमाणावर पगार, पेन्शन आणि जो स्टाफ काम करतो ना सगळा, क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत सगळे, आता माझ्या अंगणवाडीच्या कार्यकर्त्या भेटलेल्या होत्या.
आमचे वेगवेगळ्या प्रकारे कॉन्ट्रॅक्टवर काही लोक घेतली जातात, त्या सगळ्यांना आम्हाला 3.5 लाख कोटी रुपये वर्षाचा खर्च. किती? 3.5 लाख कोटी. त्याच्यातले 20,000 कोटी 3 हॉर्स पॉवर, 5 हॉर्स पॉवर, 7.5 हॉर्स पॉवरचे वीज बिल माफ केलंय की नाही? आता त्या माफ केलं म्हणजे काय? ते महावितरण सोडत नाही, राज्य सरकारच्या तिजोरीतनं मला 20,000 कोटी रुपये त्यांना द्यावे लागतात. हे माझ्या बळीराजाचे लाईट बिल आणि हे शासनाच्या तिजोरीतनं महावितरणला जातात. बहिणींना 45,000 कोटी रुपये जातात. 65,000 कोटी रुपये ह्या प्रकारे. अर्थात माझ्या बहिणीला त्याची गरज आहे, ती गरीब आहे, त्याबद्दल दुमत नाही. ती तुमचीच कोणाची तरी पत्नी आहे, तुमचीच कोणाची तरी मुलगी आहे, तुमचीच कोणाची तरी बहीण आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. तुमचीच कोणाची तरी माता आहे, हे पण मी स्पष्टपणे सांगतो. आज 65,000 कोटी रुपये आणि मग राहिलेले पैसे मला विकासावर खर्च करता येतात. देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे, मी, मुश्रीफ साहेब, आमच्या प्रकाश आंबेडकर, आम्ही सगळे मिळून त्याच्यामध्ये त्याचं नियोजन करत असतो. ही गोष्ट माझ्या बळीराजांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे. आज मला आठवत आहे 2009ला मतदारसंघाची फेररचना झाल्या. त्याच्यामुळं तुमचे जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये 12 तालुक्यात मतदारसंघ कमी जास्त झाले. आपला पूर्वीचा मतदारसंघ हा बदलला आणि चंदगड, आजरा, गडिंग्लज मतदारसंघ 2009ला अस्तित्वात आला. बाबासाहेब कुपेकर आपण निवडून दिलेले होते. दुर्दैवाने काळाच्या नियतीच्या पाडत तुमचं माझं काही चालत नाही. बाबासाहेब आपल्याला सोडून गेले. त्याच टर्ममध्ये लगेचच पोटनिवडणुकीत आपण संध्याताईंना तिकीट दिलं. घड्याळाच्या चिन्हावर बाबा कुपेकर पण निवडून गेले. घड्याळाच्या चिन्हावर पोटनिवडणूक संध्याताई निवडून गेल्या. पुन्हा 2014ला संध्याताईंना तिकीट घड्याळाचं दिलं, त्या पुन्हा निवडून गेल्या. 2019ला आम्ही राजेश पाटलांना तिकीट दिलं घड्याळाचं, त्यांना तुम्ही निवडून दिलं. कामं आम्ही केली. तरी देखील तुम्ही 2024ला महाराष्ट्रात महायुती सगळीकडे निवडून आली. आम्ही लोकांनी, मी तर 8व्यांदा निवडून आलो. 8व्यांदा. येण्यागाबाळाचं काम नाही 8व्यांदा निवडून देणं, आणि सातत्याने लाखाच्या पुढे निवडून येतोय. मुश्रीफ साहेब 6व्यांदा निवडून आले. मध्ये आता राजेश पाटलाची टर्म होती, काम करत होते, वडिलांची पुण्याई होती, वडिलांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं होतं. ह्याची कुठेतरी आज चंदगडचे माजी आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांचं, त्यांच्या कार्याचं देखील मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. चंदगडच्या तालुक्यात सहकार, शैक्षणिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान कोणी विसरू शकत नाही. एक लढवय्या नेता अशा प्रकारची नरसिंह गुरुनाथ पाटलांची त्या ठिकाणी ओळख होती. एकदा ते पण मला आठवत आहे कुठल्या तरी निवडणुकीत 6 का काय मतांनी आलं, 11 मतांनी आले. अजबच लोक आहेत राव तुम्ही. 11 म्हणजे काय कराल हे शेवटी तुमचा अधिकार आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. त्याच्यामध्ये संविधान तुमच्या पाठीशी आहे, घटना तुमच्या पाठीशी आहे. पण हे सगळं करत सरपंच पदापासून त्यांच्या कारकिर्दीला राजकीय सुरुवात झाली. पंचायत समितीचा सभापती ते तुमचे झाले, चंदगड सहकारी संघाचे अध्यक्ष झाले, दौलत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले, कोल्हापूर जिल्हा बँकेचे कित्येकदा संचालक होते, चेअरमन देखील झाले, साखर कारखाना संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं. चंदगड मतदारसंघाचं प्रदीर्घ काळ नेतृत्व करताना त्यांनी विकासाचं मोठं जाळं हे या परिसरात उभं केलं. त्या स्वर्गीय नरसिंहराव पाटील यांच्या राजकीय सामाजिक वारसा घेऊन आमचे राजेश पाटील सक्षमपणे पुढे चालवत आहेत, याचा मला आनंद पण आहे आणि समाधान पण आहे. पण दुःख आहे ते पराभूत झाले. त्याच्यामध्ये अख्ख्या कोल्हापूरमध्ये आमच्या महायुतीचे सगळे आमदार निवडून आले, एकटा आमच्या राजेश पाटलाला पराभूत केलं. आमचा गड आला महाराष्ट्रात, पण आमचा सिंह गेला. ती करिश्मा कुणाचा? तुमचा.
बटन तुम्ही दाबणार होता. मी त्याच्याही खोलात गेलो की तिथं अनेक उमेदवार उभे होते, पण 5 प्रमुख उमेदवार होते. शिवाजी पाटील आताचे आमदार, राजेश पाटील आम्ही दिलेले उमेदवार, नंदाताई कुपेकर तुतारीनं दिलेले उमेदवार, अप्पे पाटील पहिले वंचित मधून उभे होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले, नंतर आता अपक्ष उभे राहिले, त्याच्यानंतर मानसिंग खोराटे जनस्वराज्य, तिकडं आम्ही विनय कोरेंना पाठिंबा देतोय आणि इथं जनस्वराज्याचा उमेदवार उभा राहिला. म्हणजे त्यांनी पण मतं घेतली. मी बघितलं मानसिंग खोराटे, अप्पी पाटील, नंदाताई कुपेकर आणि राजेश पाटील या सगळ्यांची मतं जर बघितली तर 1.5 लाख मतं आहेत आणि शिवाजी पाटलाला मतं आहेत 84,000. म्हणजे आपल्या इथं मताच्या विभागणीमुळं तो त्या ठिकाणी झटका बसला. परंतु मी महाराष्ट्राला सांगत असतो की बाबांनो, की खचून जाऊ नका. पराभूत झालं म्हणून खचून जायचं नाही आणि निवडून आलं म्हणून हुरवून पण जायचं नाही. तशा पद्धतीनं आता आमच्या मुश्रीफ साहेबांनी पण सांगितलं. आज माझे इथून पुन्हा मला मुंबईला जायचंय, मुश्रीफ साहेबांना जायचंय, इतरही सहकारी मित्र येणार आहेत आणि त्याच्यामध्ये संगम कलेचा, सन्मान संस्कृतीचा 65 गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 ह्याचा काल आपण त्या ठिकाणी कार्यक्रम केला. आज कार्यक्रम आहे, संध्याकाळी उद्या आहे, परवा आहे. सगळ्या महाराष्ट्रातली वेगवेगळ्या नद्यांचे पाणी ते कलशाद्वारे आपण मुंबईमध्ये आणलं. सगळीकडची महत्वाची माती ही त्या ठिकाणी आपण कलशामध्ये तिथं आणलेली आहे. अशा प्रकारे आज त्या सगळ्या हुतात्म्यांचं स्मरण करणं आणि नवीन पिढीला मुंबई अशी तशी मिळाली नाही, संघर्ष करून मिळाली. त्यावेळेस शाहीर कितीतरी स्वतः पोवाडे म्हणायचे, SM जोशी असतील, कितीतरी मान्यवरांचे उत्तमराव पाटील असतील, त्यामध्ये अहिल्याबाई रांगणेकर असतील, खूप मान्यवरांची त्या ठिकाणी नावं घेता येतील. यांनी सगळ्यांनी संघर्ष केला. त्यामध्ये आपले पत्री सरकार असेल आणि त्यांनी संघर्ष करून महाराष्ट्र त्या ठिकाणी पेटला. पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस आले होते एका कार्यक्रमाला, काळे झेंडे दाखवले देशाच्या पंतप्रधानांना. मुंबई आम्हाला नाही दिलेले नाही चालणार. आणि नंतर पंतप्रधानांनी आपल्याला मुंबई दिली. 1 तारखेला 1 मेला 1960ला तिकडं शिवाजी पार्कला सभा झाली. आज पण त्या सभेच्या संदर्भातले चित्रफित आपल्याला पाहायला मिळते. हा इतिहास आहे. आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आणि हा पल्ला गाठत असताना माझ्या ह्या भागातला शेतकरी आंबा पिकवतो, काजू पिकवतो, रताळी पिकवतो, नाचणी करतो, ऊस घेतो, मका घेतो. काही प्रमाणामध्ये इथं काजूवर प्रक्रिया करणारे पण कारखाने त्या ठिकाणी काढलेले आहेत. अनेकदा राजेश पाटील माझ्याकडे यायचे, दादा मला हे मंजूर केलं पाहिजे, दादा मला ते केलं पाहिजे. इथं लोकांना आमच्या जनावरांचा देखील त्रास आहे, वन्य प्राण्यांचा देखील त्रास आहे. माझं चंदगड, आजरा, गडिंग्लज तालुक्यात पिकांचं नुकसान होत असल्याच्या तक्रारी, गवे आहेत, रानडुकरं आहेत, वनगाई आहेत, अलीकडे तर एक हत्तीचा कळप आलेला आहे. त्यामुळे पिकांचं जीवितहानीचं निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यातून पण आम्ही ते वायर वगैरे देऊन करंट कसा त्यांना बसेल, ते शेतावर पिकावर कसं येणार नाही या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना आम्ही वन विभागाला दिलेल्या आहेत. पिकांची आणि मानवी जीवांची झालेली नुकसान भरपाई तातडीने देण्याचे निर्देश हे आम्ही कलेक्टरला दिलेले. या दोन्ही उपाययोजनांच्यामुळे इथल्या नागरिकांना दिलासा मिळेल. जीवितहानी तर होताच कामा नये. एक वेळ पिकांचं नुकसान झालं तर भरपाई देऊ, पण जीवितहानी झाल्यानंतर काय गेलेला माणूस परत येणार? त्याच्यामुळं त्या पद्धतीनं आपल्याला त्या पिकाचं संरक्षण आणि त्याला सुरक्षित ठेवण्याच्या करता जे कंपाऊंड वगैरे करावं लागतं त्याकरता पण निधी हा मित्रांनो आम्ही त्या बाबतीमध्ये दिलेला आहे. आज या कोरोनाच्या एकंदरीत काजू बोंडापासून एकंदरीत शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या करता त्यांच्या काजूच्या उत्पादनाचं मूल्यवर्धन करावं लागेल. त्यासाठी नवे उपाय शोधावे लागतील.
काजूच्या बोंडापासून अत्यंत पौष्टिक असं एनर्जी ड्रिंक तयार होऊ शकतं, त्यासाठी आवश्यक त्या तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा एखादा प्रकल्प आपल्याला त्या भागामध्ये सुरू करता येतो का ते देखील पाहावं लागेल। कारण ह्या मालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी काढली तर जसं उसावर प्रक्रिया करणारी कारखानदारी काढली, साखर तयार केली, बगॅसमधनं आपण वीज तयार करतो, मळीमधनं आपण त्या ठिकाणी इथेनॉल तयार करतो, अशा पद्धतीनं नवीन नवीन गोष्टी करण्याचं काम हे आपलं चाललेलं आहे। कोरोनाच्या संकटाच्या कालावधीमध्ये माझा काजू उत्पादक शेतकरी राजेश पाटील आले, पालकमंत्री होते आमचे मुश्रीफ साहेब, त्यांनी सांगितलं व्यावसायिक अडचणीतून मार्गक्रमण करत होते, त्यावेळी काजू उत्पादक शेतकरी उद्योजक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना मी राजेश पाटलांच्या आग्रहाखातर बैठक घेतली मंत्रालयात। राज्यातल्या काजू उद्योजकाला उभारी देण्यासाठी राज्य शासनाचा 2.5% जो जीएसटी होता तो त्या ठिकाणी कर 100% परत करण्याचा निर्णय हा मी त्या बैठकीमध्ये घेतला। त्या निर्णयाचा फायदा शेवटी माझ्या चंदगडला झाला, आजऱ्याला झाला, इथल्या काजू उद्योगांना झाला। त्याबरोबर मागच्या काळातल्या व्हॅटच्या कराची रक्कम सुद्धा परत देण्याचा निर्णय, व्याज सवलत देण्याचा निर्णय देखील मी घेतला आणि या निर्णयामुळे माझ्या कोकणातल्या, माझ्या आजऱ्यातल्या, माझ्या चंदगडच्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झालेला हा मित्रांनो आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये बघितलेला आहे। एवढ्यावरच आपण थांबलो नाही, आम्ही फाटकवाडी घटप्रभा त्या प्रकल्पाची देखील दुरुस्ती करता 24 कोटी रुपये त्या राजेश पाटलांनी माझ्याकडनं भांडून घेऊन गेले। त्यामध्ये मातीच्या सांडव्याची भिंत गेल्या काही वर्षापासून ऑगस्ट 2019 साली झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळून गेली होती, भागातल्या शेतीचं मोठं नुकसान झालं आणि म्हणून फाटकवाडी घटप्रभा प्रकल्पात वाहून गेलेल्या भिंतीच्या दुरुस्तीसह या प्रकल्पाच्या परिसरात 20 गावांच्या सुरक्षिततेच्या साठी दृष्टीने उपाय करण्याकरता 24.5 कोटी रुपयाचा निधी हा मी तिथं दिला। या प्रकल्पाचा फायदा माझ्या चंदगड आणि गडिंग्लज तालुक्यातील 6,500 हेक्टर क्षेत्राला होतो। त्यामुळे हा प्रकल्प 2 माझ्या तालुक्याच्या दृष्टीने, माझ्या बळीराजाच्या दृष्टीने, शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे। त्याचबरोबर माझ्या चंदगड मतदारसंघात सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्यासाठी तिलारी जलविद्युत प्रकल्प आणि आजरा येथील केटवडे प्रकल्पाच्या मदतीने स्थानिक नागरिकांना देखील पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या करता आपण विशेष प्रयत्न करणार आहोत। आताच राजेश पाटील पराभूत आहेत तरी येतात, दादा हे माझं काम करा। मी म्हणतो आता पराभूत झालाय, जरा थांबा ना, लोकांना कळू द्या ना पराभूत झाल्यानंतर काय होतं ते। नाही दादा ते मला बघवत नाही, शेवटी ते माझे मतदार आहेत, त्याच्यातल्या कित्येक हजार लोकांनी मला मतदान केलेलं आहे आणि त्यामुळं आम्हाला तुम्ही मदत केली पाहिजे। त्यासाठी आम्ही हे सगळं करायला कर्नाटक सरकारसोबत जॉईंट व्हेंचर करून काही करता येईल का याची तपासणी आम्ही जलसंपदा विभागाला करायला सांगितलेले आहे। आमच्या चंदगड आजरा तालुक्यामध्ये मुबलक पाणी साठे आहेत, या पाणी साठ्यात चांगल्या दर्जाचं मत्स्य विजय सोडून केज फार्मिंग माध्यमातून मत्स्य शेतीला प्रोत्साहन देता येईल का, या निमित्तानं देखील माझ्या इथल्या तरुणीला स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो। त्यामुळे त्या दृष्टीने पाऊल आम्ही उचलतोय। आत्ताच कॅबिनेटला आम्ही त्याला उद्योगाचा दर्जा देण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये केलेला आहे आणि त्याच्यातून कसं माझ्या मत्स्य शेतीला प्रोत्साहन देता येईल हाही प्रयत्न आहे। यंदा आपला सीझन कमी झाला, कुठच्याचा, साखर कारखान्याचा 90 दिवसाचा सीझन झाला। दरवर्षी एफआरपी वाढली पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे, पण जर जेवढा सीझन चालायला पाहिजे तेवढा सीझन चालला नाही तर कसे भाव मिळणार। जर तुमच्या कारखान्यामध्ये समजा 10 लाख मेट्रिक टन साखर तयार व्हायला पाहिजे आणि 5 लाख झाली तर त्या 5 लाख पोत्यांवर त्या सगळ्याचा बोजा पडणार। 10 लाख पोत्यावर पडला तर फायदा माझ्या शेतकऱ्याचा होणार। या प्रकारे आज कर्नाटकातले कारखाने, पूर्वी त्या भागातला ऊस मोठा यायचा, आता तिथं पण त्यांनी मोठे मोठे कारखान्याची कॅपॅसिटी वाढवलेली आहे। मग आता काय करायचं, त्याकरता एआयचं तंत्रज्ञान हे कृषी क्षेत्रामध्ये आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे
आजच्या वेगवान युगात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे। आधुनिक शेती करणं आता गडिंग्लजकरांनो, चंदगडकरांनो, आजराकरांनो काळाची गरज आहे। मी माझ्या भागात केला, शेतकऱ्याचं आडसाली उत्पन्न 60 टन 70 टन निघत होतं, तो 100 टनाच्या पुढे गेला। तुम्ही म्हणाल काय जादूची कांडी केली? AI चा वापर केला, मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता, त्यामध्ये इंग्लिश मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ते करत असताना त्याच्यात पाण्याची बचत होते। निम्मच पाणी लागतं त्या पिकाला, ते मशीन ज्यावेळेस पाणी द्यायला पाहिजे तेव्हाच पाणी सोडतंय। खताची बचत होती 50%। आपण खादनी बांधणी नळी त्या ठिकाणी करत असताना माझ्या ऊसाच्या पानात ते खत पडतं दाणेदार, निम्मा अर्ध वाया जातं। ह्याच्यामध्ये पाण्यातनं खत देतो आम्ही, 50% खताची बचत होती आणि ते सगळं खत NPK त्याच्या मुलाला मिळतं। जमिनीचा पोत चालतो, उत्पादन वाढतं, पाण्याची बचत, खताची बचत, उत्पादन वाढतं। किती वाढतं? 60 टनाचे 100 टन होतंय। याला खर्च येतो, परंतु 5 ते 10 हजार। यंदा ह्या कामाच्या करता AI चा वापर माझ्या शेतकऱ्यांनी केला पाहिजे। कृषी खातं आमच्या माणिकराव कोकाटेंकडे, त्याच्याही बैठका मी घेतोय त्यांच्या, आणि त्याच्यातून आमचा ऊस असेल, आमचं सोयाबीन असेल, कापूस असेल, ही फळबागा असतील, ही महत्वाची पिकं AI चा वापर करून आपण घेणार आहोत। 500 कोटीची तरतूद केली। आज या शेतकरी मेळाव्यात सांगतो, उद्याच्या काळात हे पैसे कमी पडले तर पुरवणी मागण्यामध्ये अजून लागतील तेवढे पैसे देणार, पण माझ्या शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करायला लावणार। ह्या कारखाने 90 दिवस चालतायत ना महाराष्ट्रातले, ते 150 दिवस चालले पाहिजेत, 135 दिवस चालले पाहिजेत। त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याला भाव मिळणार आहे। त्याच्यातून कुठली अडचण आली तर दिल्लीला जाईल, पंतप्रधानांना, मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना भेटेन। अमित शाह साहेबांच्या खातं आहे, त्यांना इथेनॉलचा भाव वाढवायला विनंती करेन। साखरेचा MSP वाढवण्याच्या करता त्यांना त्या ठिकाणी विनंती करेल। आता साखरेचे भाव चांगले, 30 रुपये 39 रुपये साखर चालली आहे, पण हा पैसा माझ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे। मी तुम्हाला सांगतो, माझा तर तुमच्यापेक्षा 1% माझी रिकव्हरी कमी आहे, माझी म्हणजे माझ्या पुणे जिल्ह्यातली। तुमची माझी 12 असेल तर तुमची 13 असती। माझा भाव मी 3600 रुपये देतो, म्हणजे तुमचा भाव तर 4000च्या पुढे गेला पाहिजे, कारण 1% रिकव्हरी म्हणजे साधारण 10 किलो साखर जास्त, 10 किलो साखर जर जास्त निघाली तर त्याच्यातनं तेवढे पैसे वाढले पाहिजे, लोकांना 400-500 रुपये जास्त मिळाले पाहिजे। ह्या प्रकारे आम्ही कारखानदारी चालवतो। आज तुमची कोल्हापूर जिल्हा बँक चांगली चालली, 0% व्याजाने तुम्हाला पीक कर्ज आम्ही देतोय। यंदा 950 कोटी रुपये सगळ्या बँकांचे ते व्याज सवलत योजनेचे आणि पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचे राहिलेले होते, ते सगळे आम्ही दिले। कारण तुम्ही शेतकरी, मी शेतकरी आहे, हसन मुश्रीफ शेतकरी आहे, त्याच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न देखील आम्हाला माहिती आहेत। माझे पण ऊसाची शेती आहे, माझी डेअरी आहे, मी दुधाचाही धंदा करतो। त्याच्यावर मधल्या काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील अडचण आली, 5 रुपये लिटरला भाव वाढवून दिले, परत अडचण आली, 7 रुपये अनुदान दिलं। दूध तुमचं, गाय तुमची, आणि आम्ही लिटरला तेवढे पैसे देत होतो। हे आम्ही शेतकऱ्यांच्या करता करत होतो। आज अजूनही शेतकऱ्यांच्या करता खूप काही करण्याची आमची त्या बाबतीमध्ये तयारी आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यंदा मी या अर्थसंकल्पामध्ये फार बारकाईने विचार करून हे AI तंत्रज्ञानाचा वापर हा माझ्या कृषी क्षेत्रात, सगळ्या क्षेत्रात तो वापर आहे, तो कृषी क्षेत्रात मध्ये की माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याकरता
कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे। कृषी हॅकेथॉन, संशोधक, स्टार्टअप्स, कृषी तज्ञ, शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती संबंधित समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही खासगी क्षेत्रातील तज्ञांच्या आणि संस्थांच्या मदतीने शासन स्तरावर करतोय। या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचं शेतकऱ्यांना उत्पादन वाढेल। हॅकेथॉन स्पर्धेचं आयोजन त्यामुळे नवकल्पक स्पर्धकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये जसं मागे मराठी तुमची माझी मातृभाषा आहे, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला। बरेच वर्षाची मागणी महाराष्ट्राची माणसाची, ही भाषा पुढेही हजारो वर्ष पाहिजे, प्रत्येकाला आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे। आणि त्याच्याच बरोबर आता जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला। खूप जण आम्हाला भेटतात की दादा आमची लोकसंख्या इतकी आहे, आम्हाला एवढा हिस्सा मिळाला पाहिजे, आम्हाला एवढा निधी मिळाला पाहिजे। आपले महाराष्ट्रामध्ये नक्की कोणाची किती लोकसंख्या कळलं पाहिजे, कुणावर अन्याय होता का म्हणे, अल्पसंख्याक किती आहेत, मागासवर्गीय किती आहेत, आदिवासी किती आहेत, भटके किती आहेत, सर्वसाधारण किती आहेत, सगळे वेगवेगळे प्रकार कळले पाहिजे। म्हणजे जर कुणाला संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना निधी मिळत नसेल तर अर्थमंत्री जो असेल त्याला त्या पद्धतीने निधी देता येईल। म्हणून आपण तशा पद्धतीने जनगणना करण्याचा निर्णय घेतला। या केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत मी ताबडतोब केलं। त्यामुळे सर्व समाज घटकांना त्यांचा न्याय हक्क मिळायला मदत होणार आहे। सामाजिक दृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित समाज बांधवांच्या विकासावर सरकारला निधी स्तरावर त्यांच्या उंचावण्याच्या करता मदत होऊन सामाजिक समता प्रस्थापित त्या ठिकाणी करण्याचं ध्येय वेगाने आपल्याला साध्य करता येणार आहे। आर्थिक स्तर उंचावण्यास ही मदत होत असताना सामाजिक समता त्याच्यामध्ये स्थापित करत असताना जातनिहाय जनगणनेचा निर्णय म्हणजे सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे। हा क्रांतिकारी निर्णय आहे। जातनिहाय जनगणना करण्याची मागणी अनेक व्यक्तींनी, अनेक संस्थांनी, अनेक संघटनांनी केली। पूर्वी पण काँग्रेसची राजवट होती, परंतु त्यांनी कधी नाही केलं। त्यांनी त्यावेळेस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नाही दिला। आता गेल्या अनेक दशकापासून ही मागणी होतीये। ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि गृहमंत्री शाह साहेबांच्या दूरच्या दृष्टीतून आणि संवेदनशील नेतृत्वामुळे पूर्ण होऊ शकलेली आहे। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं एक राज्याचा नागरिक तसंच एक राष्ट्रवादी उपमुख्यमंत्री यांना त्याने मी स्वागत करतो। हा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल मी मोदी साहेबांचं, अमित शाह साहेबांचं आणि संपूर्ण त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा पण मनापासून त्या ठिकाणी आभार देखील मानतो। महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत पंतप्रधान मुंबईत होते। त्याच्यामध्ये आपली राजधानी मुंबई, देशाची आर्थिक राजधानी मुंबई, तिथं वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अर्थात त्याला वेव्स परिषद असं नाव दिलेलं आहे, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी काल पंतप्रधान महोदयांनी केलं। आणि ह्या वेव्स परिषद तुम्ही म्हणाल ही 4 दिवस चालणारी परिषद आहे, आम्हाला काय फायदा? मित्रांनो, त्या माध्यमातून ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट, सोशल मीडिया अशा माध्यम क्षेत्राच्या भविष्याचा वेध घेण्यात येणार आहे। नवीन तंत्रज्ञानाची ओळख
ही सर्वांना होण्यासाठी ही परिषद महत्वाची ठरणार आहे। त्याच्यातलं रोजगार निर्माण होणार आहे। कालच युट्यूबच्या प्रमुखांनी 850 कोटी रुपये मी त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो। मुंबईच्या नीता मुकेश अंबानी ते कल्चरल सेंटर आहे तिथं होतोय। वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आता मेट्रोला चालना देतोय, बुलेट ट्रेनला चालना देतोय, आम्ही वंदे भारत चालना देतोय, रेल्वे लाईन आम्ही वाढवतोय, नॅशनल हायवे आम्ही वाढवतोय, ओव्हरब्रिज आम्ही त्या ठिकाणी करतोय, अनब्रिज आम्ही करतोय, आरओबी आम्ही करतोय। त्यामध्ये ज्या भागामध्ये मेट्रो पाहिजे तिथं मेट्रो जाळं वाढवतोय। ह्या सगळ्या गोष्टी, मोठे मोठे रस्ते करतोय, विमानतळ करतोय, पोर्ट करतोय, पाऊंड पहिला निर्णय पंतप्रधानांनी दिला। आपल्या पालघर आदिवासी जिल्हा तिथलं वाढवण बंदर जगातल्या 10 बंदरापैकी ते होणार आहे। 75,000 कोटी रुपयाचा खर्च आपण तिथे करतोय। केंद्र सरकार मोठी रक्कम देत आहे। कालच आम्ही रेल्वे मंत्र्यांची चर्चा केली, अजून काही महत्वाचे रूट आहेत त्याला निधी देतो। आजऱ्याला किंवा गडिंग्लजला येता येणार नाही, रोज कोल्हापूरला येता येणार नाही, पण मुंबईमध्ये बसून सांदा पासून बांदा इथपर्यंत सगळीकडचं काम ते आपलं चाललेलं आहे। त्याची पण जाणीव माझ्या शेतकरी वर्गाने या निमित्तानं ठेवावी, अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। इतर बऱ्याच गोष्टी इथं बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु मला तुम्ही सांगा मित्रांनो, जर एवढी कामं करत असताना का तुम्ही आपल्या राजेश पाटलांना मतदान केलं नाही हे काय आपल्याला कळालं नाही। परंतु आता इथनं पुढं तरी तसं करू नका। पुढं जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, तालुका पंचायतीच्या आहेत, नगरपालिकेच्या आहेत, नगरपंचायतीच्या आहेत, महानगरपालिकेच्या आहेत। आम्ही खासदार, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री झालो, परंतु काम करणारा कार्यकर्ता पक्षाचा कणा असतो। सभासद नोंदणीचा कार्यक्रम चाललेला आहे, मोठा कार्यक्रम तुमच्या जिल्ह्यात हसन मुश्रीफ साहेबांनी, आमच्या बाबासाहेब पाटलांनी, आमच्या राजेश पाटलांनी या सगळ्यांनी हातामध्ये घेतलेला आहे। पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं अनेक जण राष्ट्रवादीत प्रवेश करतायत, त्यांचं आपण स्वागत करतोय। बेरजेचं राजकारण करतोय, वजाबाकीचं राजकारण आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलं नाहीये, आपल्याला त्या रस्त्याने जायचं पण नाहीये। आपल्याला समाजातल्या सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जातीय सलोखा निर्माण करायचा, कुठल्याही परिस्थितीत एकमेकाच्या बद्दल आकस मनामध्ये ठेवायचा नाही। मधी जम्मू काश्मीरला जे घडलं त्याचा बदला ज्या अतिरेक्यांनी ती केलेलं आहे, त्याचा मास्टर माइंड जो असेल त्याचा बदला घेतल्याशिवाय हा भारत देश गप्प बसणार नाही, अशा पद्धतीचा संकल्प आपल्या सगळ्यांचा आहे। आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, जर कुणी आमची वाटेला गेलं तर त्याची आम्ही खैर करत नाही, त्याचा आम्ही तुकडाच पाडतो, त्याचा आम्ही बंदोबस्तच करतो। अशा प्रकारचा मेसेज जग आपल्या बरोबर आहे, जगाला ते आवडलेलं नाहीये। काय माझ्या त्या 27 लोकांनी केलं होतं, कुटुंबाला घेऊन तिथं जम्मू काश्मीरमध्ये 4 दिवस घालवायला गेले होते। लग्न झाल्यानंतर हनीमून करायला काही जोडपी तिथे गेली होती, आणि हा नालायक लोकांनी, या अतिरेक्यांनी तिथं गोळ्या घालायचं काम केलंय। त्यांना जशाच तसा जबाब दिल्याशिवाय त्याच्यामध्ये आता गप्प बसायचं नाही। त्या पद्धतीनं केंद्र सरकार पण कामाला लागलेलं आहे, काही पावलं देखील उचललेली आहे। आपण पण इथं सुरक्षित राहा। आपण कधी कधी माणसाचं चुकतं, परंतु चूक सावरणी देखील माणसाला द्यायची असते। ती चंदगडकरांनो, ती गडिंग्लजकरांनो, ती आजराकरांनो, आज पण मला इतकी माणसं, मी तास 1.5 तास लवकर आलो होतो, तुम्हाला वेळ होईल म्हणून बरेच जण मला भेटत होते। मी म्हणलं कामं मला सांगता आणि तुम्ही राव आमचा राजेश पाटलाला पाडले, ही जमतंय का? आम्ही काय साधू संत आहे? साधू संतांचं काम आहे, वारकरी संप्रदाय ह्याची आपली परंपरा आहे। पण आम्हाला असं वाटतं की तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला तर आम्ही तुम्हाला प्रतिसाद देऊ। काय
तुम्हाला मी त्यामध्ये $1,07,000 मी 48,000 माझी बायको पडली, आता कसं करू, आता कसं करू, रडत बसलो नाही. तुम्ही किती मागे होता लोकसभेला? कागल कागल किती? 10,000 प्लस होता. पण त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीला किती प्लस झाला? 13,000. तिथं पण चुरस होती. पण राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये त्यांनी देखील तिथं यश त्या ठिकाणी मिळवलं. मित्रांनो, माझी एवढीच विनंती आहे की आज तुम्ही जर राजेश पाटलांना निवडून दिला असतं तर आणखीन तुम्हाला काम करून घेण्याचा हक्क, अधिकार हा गाजवता आला असता. तुम्हाला मला सांगता आलं असतं, अजित पवार तू सांगितलं आम्ही निवडून दिलं, आता राजेश पाटलाला कर हे काम, का नाही करत? आता कुठल्या तोंडाने नाही करत? तुम्ही म्हणला का नाही करत? मत नाही दिलं म्हणून नाही करत, आमचं बटन नाही दाबलं म्हणून नाही करत. मी तसं म्हणणार नाही, नाहीतरी लगेच ब्रेकिंग न्यूज करते. अजित पवार असं म्हणले, मत नाही दिलं म्हणून मी काम करणार नाही. मी सगळ्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळे मला सगळ्यांची कामं करायला पाहिजे. मी जनतेचा सेवक आहे आणि जनतेचं काम करणं हे आमचं कर्तव्य आहे. मिळालेल्या सत्तेचा, मिळालेल्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण आम्हाला आहे. त्या शिकवणीतनं आम्ही पुढे चाललेलो आहे. आणि कालच महाराष्ट्र दिन आपण साजरा केलेला आहे. 2-3 दिवस आपण ते कार्यक्रम घेतोय. त्यामुळं आपण, मी म्हणालो ना की आम्ही पण कमी पडलो लोकसभेला, पण आम्ही दुरुस्त केलं. तुम्ही विधानसभेला कमी पडला, जिल्हा परिषदेला दुरुस्त करा, ग्रामपंचायतीला दुरुस्त करा, नगरपालिका, महानगरपालिका तिथं दुरुस्त करा, सहकारातल्या निवडणुकामध्ये दुरुस्त करा आणि पुन्हा जोमाने त्या ठिकाणी कामाला लागा. आम्ही मात्र राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं जे व्रत स्वीकारलेलं आहे. आज मला मगाशी गाडीत काही इतर पण गोष्टी राजेश पाटील मला मुश्रीफ साहेबांना सांगत होते. नद्यांच्या संदर्भात इथं हे अजून केलं पाहिजे, आमच्या तेलारीचं पाणी आणण्याच्या करता ती मदत आम्हाला झाली पाहिजे, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं. माझ्या चंदगड तालुक्यामध्ये पारगड आहे, मैपाळगड आहे, त्याला नदीगड आहे, त्याच्यामध्ये गंधर्वगड आहे आणि ह्या सगळ्या गडाला आता गड किल्ल्याच्या संवर्धनाच्या करता वेगळा निधी हा डीपीसी मधनं आम्ही दिलेला आहे. त्याला आम्हाला मदत करा. आमच्या गडिंग्लज मध्ये सामानगड आहे, त्या सामानगडला मदत करा. अशा पद्धतीनं त्यांना त्यांचं काम गप्प बसून देत नाही. तुम्ही सगळे भर दुपारी इतक्या मोठ्या संख्येने आला. तुमची साथ, तुमचं प्रेम, तुमची आपुलकी, तुमचा जिव्हाळा असाच आमच्या राजेश पाटलांच्या, आमच्या घड्याळाच्या पाठीची, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीची आपण सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये ठेवावा. तुमचे जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता राजेश पाटील माझ्याकडे, मुश्रीफ साहेबांच्याकडे प्रयत्न करतीलच आणि आम्ही पण त्यांना मध्ये मनापासून साथ देण्याचं काम त्या ठिकाणी करू. माझ्या चंदगडला काजू मंडळाचं विभागीय कार्यालय आम्ही त्या बाबतीमध्ये केलं, कारण बेळगाव खानापूर क्षेत्रात आणि आजरा चंदगड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काजूचं उत्पादन होतं. ते प्रक्रिया करणारे उद्योग माझ्या चंदगड आणि आजरा तालुक्यातच आहेत. त्याच्यामध्ये चवीच्या दृष्टीनं इथला घाट व्याथ्यावरचा चंदगड आणि आजराचा काजू अव्वल आहे. काजूसाठी त्या विभागातलं नैसर्गिक वातावरण हे अतिशय पोषक आहे. त्यामुळे पिकणाऱ्या काजूच्या मार्केटिंगच्या साठी चांगलं ब्रँडिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे. राज्य सरकार प्रयत्न करणारे, माझ्या शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर त्याच्यातनं उंचावा, काजू प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी वाढाव्यात, यासाठी आपण महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची स्थापना राजेश पाटलांच्या आग्रहाखातर केली. या काजू मंडळाचं मुख्यालय आपण वाशी मुंबईमध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर
तुमचं चंदगडचं ट्रॉमा केअर सेंटर 20 बेडचं त्याला आम्ही मान्यता दिली. चंदगडचं 50 बेडचं उपजिल्हा रुग्णालय त्याला हे दोन्ही कामं रखडलेली होती, त्याला 24 कोटी रुपयाची तरतूद केली. त्याला आता मुदतवाढ द्यावी लागली. ती मुदतवाढ आता आम्ही देतोय. तुम्ही काळजी करू नका. परंतु इथं होणारी सरकारच्या निधीतनं कामं, सरकारी पैशातनं कामं दर्जेदार कशी होतील, चांगली कशी होतील, तुम्हाला त्याच्यातनं मदत कशी होईल, तुमच्या पुढच्या पिढीचं त्याच्यातनं कल्याण कसं होईल, अशाच प्रकारचा प्रयत्न आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं करावा. अशा प्रकारची मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि खरोखरच तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. बाहेर एवढं तर ऊन आहे, एवढा चटका बसतोय, पण एवढ्या प्रचंड संख्येने तुम्ही ज्या प्रेमाने, ज्या आदराने आमचा सत्कार केला. माझा चंदगडचा माणूस, माझा चंदगडचा कार्यकर्ता, माझा चंदगडचा सहकारी नेहमीच माझ्यावर विशेष प्रेम करतो. कारण चंदगडकरांनी आज माझा नागरी सत्काराचं आयोजन केलंय, त्याबद्दल मी चंदगडकरांचा, गडिंग्लजकरांचा, आजराकरांचा मनापासून आभार मानतोच. पण मी राज्याचा विरोधी पक्षाचा नेता असताना ह्याच चंदगडकरांनी, आजराकरांनी, गडिंग्लजकरांनी माझा अत्यंत प्रेमाने, आपुलकीनं नागरी सत्कार केलेला होता. माझा नागरी सत्कार केल्यानंतर मी पुन्हा राज्याचा उपमुख्यमंत्री झालो. त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल तुम्ही पुन्हा सत्कार केलेला होता. त्या सत्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला. मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालो. आज तुम्ही माझा पुन्हा सत्कार केला आणि ते केला असताना फेटा फक्त बांधला नाही. कुठंतरी एक मन म्हणत होतं, कुठं फेटा बांधतो, आपला उजवा हात राजेश पाटील पराभूत झालाय म्हणून ते फेटा बांधला नाही. मी फेटा बांधील, पण पुन्हा राजेश पाटलाला निवडून द्या, एक काय म्हणेल तेवढे फेटे बांधील, पण तेवढं तुमच्या हातात आहे, तेवढं तुम्ही त्या ठिकाणी करा. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती. अधिक न बोलता चंदगडकर सत्कार मला नेहमीच पाव, या माझ्या मनामध्ये अजिबात दुमत असण्याचं कारण नाही. तुम्हा चंदगडकरांचं, गडिंग्लजकरांचं आणि विश्वास बघून मी खरोखरीच इथं आल्यावर भारावून जातो. तुमच्या आणि महाराष्ट्राच्या मी कायम ऋणी राहील. महाराष्ट्राच्या जनतेच्यासाठी सर्वोत्तम देण्याचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परीनं, त्यातर्फे आणि राज्य सरकारमधला उपमुख्यमंत्री म्हणून प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहील. हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर माननीय अभय बाबा देसाई आभार मानतील. ज्या अडकूर गावामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्या अडकूर गावचे सुपुत्र माननीय अभय बाबा आभार मानतील.